पार्ट 1मध्ये मी तुम्हाला स्पॉन्ज कसा तयार करायचा हे सांगितलं होतं. आज आपला पार्ट 2 आहे. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर तो बघून घ्या. तर नमस्कार मैत्रिणींनो, आपला स्पॉन्ज छान तयार झाला होता. तो मी थंड करून घेतला आणि त्याच्या छान 3 लेयर्स तयार करून घेतल्या. लेयर्स तुम्ही बघू शकता की किती छान अशा तयार झाल्या आहेत. तर आज मी हा चॉकलेट ट्रफल केक तयार करत आहे. ट्रफल केक तयार करायसाठी मी ट्रफल आदल्या दिवशीच तयार करून ठेवलं होतं आणि त्यानंतर त्याच्यापासून मी आज हा ट्रफल केक तयार करत आहे. बरं, ट्रफल केक तयार करताना आपण जो केकचा बेस तयार केला आहे त्याला आपण सोकिंग करताना फक्त पाण्याचा वापर करायचा, शुगर सिरप वापरायची नाही. कारण की शुगर सिरप जर वापरली तर हा केक खूप गोड लागतो आणि मग तो चवीलाही तेवढा अप्रतिम असा लागत नाही. तर अशा पद्धतीनं मी केकला छान कोटिंग करून घेतली आणि हा सेट होण्यासाठी 15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवून घेतला. त्यानंतर कोमट पाण्यामध्ये स्पॅच्युला बुडवून याची फायनल फिनिशिंग करून घेतली आणि त्याला मी ड्रायफ्रूटनी छान कवर केलं आणि डेकोरेशन तयार केलं. तर या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.